नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवझायाणं मूलोये सौवसाहुणम् मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनम जयतु शासनम जैनम जयतु शासनम तीन भुवन में सार बीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग संहार के। चढाला ग्रंथाच्या आधाराने आपली चर्चा चालू होती. पंडित दौलत रामजी द्वारा रचित हा ग्रंथ आहे, ज्याच्या तिसऱ्या ढालीवरती आपण चर्चा करत होतो. मोक्ष मार्ग समजण्याचा प्रयत्न करत होतो. काय आहे मोक्ष मार्ग, आपल्याला सर्वांना सुखी व्हायचंय तर सुखी होण्यासाठी काय करायचं हे सांगण्याचा प्रयत्न, हे समजवण्याचा प्रयत्न इथे जिनवानी आपल्याला करत आहे. जिनवानी मध्ये काय सांगितलेलं आहे, भगवान आपल्याला काय सांगून गेले. जिनवानी म्हणजे काय, जिनवानी म्हणजे भगवानची वाणी. मागच्या छंदामध्ये आतापर्यंत आपण काय काय शिकलो, कशा कशाची चर्चा झाली होती आपली. व्यवहार सम्यक दर्शनची आणि निश्चय सम्यक दर्शनची चर्चा आपली झाली होती. ठीक आहे. निश्चय सम्यक दर्शन कशास म्हणतात, व्यवहार सम्यक दर्शन कशास म्हणतात, आणि हे ज्यांनी दोन्ही प्रकारचे सम्यक दर्शन धारण केले त्याला सम्यक दृष्टी जीव म्हणतात. तो सम्यक दृष्टी जीव आहे ज्याला आत्मश्रद्धान झालं, त्याला 7 तत्वांवरती श्रद्धान आपोआप झालं. ठीक आहे. ज्याला भगवानच्या वचनांवरती श्रद्धान आहे, खरे देवशास्त्र गुरु हे कोण आहे त्यांच्यावरती श्रद्धान आहे, 7 तत्वांवरती श्रद्धान आहे, दृढ श्रद्धान आहे, ते सम्यक दृष्टी जीव आहेत. ठीक आहे. आणि ते कोणत्या गुणस्थानवाले असतात, बोले चतुर्थ गुणस्थानवाले ते सर्व जीव असतात. इथपर्यंत आपली चर्चा झाली होती. काय काय बघितलं होतं आपण. छंद नंबर, देव जिनेन्द्र गुरु परिग्रह बिन धर्म दयाच्युत सारो और ये हूँ मान समकित को कारण अष्ट अंग जुत धारो. की सम्यक दर्शन मध्ये कारणभूत कोण आहे, निश्चय सम्यक दर्शन होण्यासाठी कारण कोण आहे. निश्चय सम्यक दर्शन होण्यासाठी सांगितलं 7 तत्वांचं श्रद्धान. 7 तत्व सुद्धा कारण आहेत. आणि देव शास्त्र गुरु यांच्यावरती पक्क श्रद्धान पहिले पाहिजे. खरे देव कोण आहेत, खरे गुरु कोण आहेत, खरे शास्त्र कोण आहेत, यांच्यावरती जर पक्क श्रद्धान नसेल, यांचं स्वरूप माहित नसेल तर बोलतात बाकी समोर गाडी जाऊ शकत नाही. ठीक आहे. मग सांगितलं ये हूँ मान समकित को कारण, की हे सम्यक दर्शनसाठी कारण आहेत. आणि अशा सम्यक दर्शनना सर्वांनी काय करा, की अष्ट अंग जुत धारो, 8 अंगांनी सहित असलेलं हे सम्यक दर्शन आपल्याला धारण करायला सांगत आहेत. कोणाला धारण करायला सांगत आहेत, कोणाला सांगत आहेत, चतुर्थ गुणस्थानवरतींना की आपल्याला सांगत आहेत. इथं मुनिराजांची गोष्ट आहे की आपली गोष्ट आहे, कोणाची गोष्ट आहे, कोणाला सांगत आहेत, आपल्याला सांगत आहेत. जे दुखी आहे, जे मिथ्या दृष्टी आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट लिहिली आहे, सम्यक दृष्टींसाठी नाही लिहिली. त्यांनी तर झालं त्यांचं काम, त्यांनी तर केलं ते काम. आता ज्यांचं राहिलेलं आहे, ज्यांनी केलेलं नाहीये, ज्यांची अजून बाकी आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट सांगितली. ठीक आहे. आणि काय सांगितलं यामध्ये, अष्ट अंग जुत धारो, 8 अंगांनी सहित असं सम्यक दर्शन धारण करण्याची प्रेरणा इथे दिली. मग आता समोर सांगितलं 8 अंग कोणकोणते आहेत आणि 25 प्रकारचे दोष कोणकोणते असतात. तर दोष सुद्धा आपल्याला सांगितले आणि गुण सुद्धा सांगितले. सम्यक दृष्टीमध्ये दोष असतात नसतात, सम्यक दृष्टीमध्ये नसतात.
सम्यक दृष्टी कोणकोणत्या दोषांनी रहित असतो, कोणकोणते दोष त्याच्यामध्ये नसतात, ही गोष्ट आपल्याला इथे सांगितली. आणि अंग म्हणजे गुण, की कोणकोणते गुण त्याच्यामध्ये भरलेले आहेत, काय काय गुण त्यांना प्रगट झाले, म्हणजे ते कसे असतात, ते जगतात कसे, त्यांची लाईफस्टाईल काय असते, ते आतमधून काय विचार करतात, बाहेर कसे असतात, ते सर्व गोष्टी आता आपल्याला इथे समोर शिकायला भेटणार आहे. ठीक आहे. 25 प्रकारचे दोष सांगितले होते. कोणकोणते होते 25 दोष? पटापट नाव सांगायचे. 8 प्रकारचे मत, 6 अनायतन, 3 मूढता आणि 8 दोष. किती झाले? 8 प्रकारचे मद. वसु मद टारी निवारी त्रिषटता. त्रिषटता म्हणजे 3 प्रकारची मूर्तांचं निवारण. वसु मद टारी निवारी त्रिषटता किती झाले? 8 + 3 11. 8 + 3 किती झाले? 11 झाले. ठीक. वसुमद टारी निवारी त्रिषटता षट अनायतन त्यागो. षट अनायतन, षट अनायतन म्हणजे 6 प्रकारचे अनायतन. 11 आणि 6 किती झाले? 17. 17 झाले. षट अनायतन आले. षट अनायतन त्यागो आणि शंकाधिक वसु दोष बिना. आणि शंका अधिक वसु म्हणजे 8, की शंका आधी 8 प्रकारचे दोष बिना. दोष बिना म्हणजे, दोष बिना म्हणजे की हे दोष त्यांच्यामध्ये नाहीयेत. हे दोष आहेत का त्यांच्यामध्ये? हे दोष त्यांच्यामध्ये नाहीये. दोष बिना संवेगाधिक चित्त पागो. संवेग, आस्तिक्य, अनुकंपा. संवेग, आस्तिक्य, अनुकंपा आणि संवेग, आस्तिक्य, अनुकंपा आणि अजून एक गुण असतो. त्या गुणामध्ये प्रशम. संवेग, आस्तिक्य, अनुकंपा आणि प्रशम या गुणांमध्ये मन लावा. मन लावण्यासाठी आपल्याला सांगितलं. समजलं? बघा खाली काय लिहिलं. वसुमद टारी निवारी त्रिषटता षट अनायतन त्यागो शंका अधिक वसु दोष बिना संवेगाधिक चित्त पागो. चित्त पागो म्हणजे आपल्या चित्ताला कुठं लावायचंय? की संवेग आदी गुणांमध्ये लावायचे. आता काय असतात ते गुण आपण बघू समोर. आणि अष्ट अंग अरु दोष 25. 8 अंग आणि 25 प्रकारचे दोष. 3 संक्षेपे कहिये. म्हणजे दोष सुद्धा सांगतील आणि गुण सुद्धा सांगतील. कसे सांगणार आहेत? संक्षेप मध्ये त्यांचं वर्णन करणार आहेत. का सांगितले आपल्याला? दोष कशासाठी सांगितले, गुण कशासाठी सांगितले? सम्यक दृष्टी आहे ना, तर सम्यक दृष्टीचे हे दोष नसतात आणि हे गुण असतात. हे सांगायचे कशाला आपल्याला? सांगायची काय गरज होती? काय कशासाठी सांगितले? दोष जेव्हा कळतील तेव्हाच गुणांना धारण करू शकतो ना. ते नाही खाली त्यागून त्यांचा त्याग करून गुणांना धारण करा असं सांगितलं. गुणांना धारण करण्यासाठी खाली लिहिलं. बिन जाने ते दोष गुणन को कैसे तजिए गहिये. बिन जाने ते दोष गुणन को म्हणजे बिन जाने, जोपर्यंत जाणणारच नाही, जोपर्यंत पत्ताच लागणार नाही, जोपर्यंत माहीतच होणार नाही काय दोष गुणन को. म्हणजे दोष सुद्धा आणि गुण सुद्धा. जर दोन्ही गोष्टी आपल्याला एकाला सोडायचं असेल, एकाला पकडायचं असेल, एकाला ग्रहण करायचं असेल, एकाचा त्याग करायचा असेल, तर त्याग करण्यासाठी सुद्धा जाणणं गरजेचं आहे आणि ग्रहण करण्यासाठी सुद्धा जाणणं गरजेचं आहे. समजलं की नाही समजलं? बिन जाने ते दोष गुणन को. दोष सुद्धा आणि गुण सुद्धा. कशासाठी? कैसे तजिए गहिये. तजिए म्हणजे त्याग करायचा आहे आणि गहिये म्हणजे ग्रहण करायचंय. कोणाचं ग्रहण करणार? बोले गुण ग्रहण करायचंय. गुण ग्रहण का भाव रहे नित दृष्टीन दोषो पर जावे. आणि दोषांचा काय करायचंय? जर ते दोष त्यांच्यामध्ये जे दोष नाहीयेत, जर ते दोष आपल्यामध्ये असतील तर त्या दोषांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण सम्यक दृष्टी बनू शकतो. बघा सम्यक दृष्टी जीवनामध्ये हे दोष तर नसतातच. 100% हे दोष नसतात आणि गुण त्यांच्यामध्ये भरलेले असतात. ते गुण सुद्धा सांगितले. पण आपल्याला सम्यक दर्शन धारण करायचंय तर आपण काय करणार? आपल्यामध्ये ते दोष असतील तर आपण प्राप्त करू शकतो का?
की बोले आपल्याला सुद्धा प्रगट होऊ शकत नाही, आपल्याला सुद्धा पत्ता लागणार नाही की आपल्याला झालेलं आहे की नाही. दोष असतील तर कोणाचंच भलं होत नाही. ठीक आहे. म्हणून आपल्यामध्ये सुद्धा ती योग्यता जर प्रगट करायची असेल सम्यक दर्शनची, तर हे जे दोष आहेत त्यांना आपल्यामधून बाहेर काढलं पाहिजे. कोणकोणते आहेत ते? 8 प्रकारचे मद. नाव सगळ्यांनी पाठ करायचे. 8 प्रकारचे मद, 3 प्रकारची मूढता, 6 प्रकारचे अनायतन आणि 8 शंका अधिक दोष. शंका अधिक दोष कोणते आहेत ते आपण बघू आता समोर. येईल हळूहळू. एक दोषांची चर्चा आपल्याला करायची. झाले पाठ? कोणकोणते? 8 मद, 3 मूढता, 6 अनायतन आणि 8 शंकाधिक दोष. ठीक आहे. आता हे एका दोषांचं वर्णन आपल्याला करणार आहेत आणि गुणांचं सुद्धा वर्णन इथे समोरच्या छंदामध्ये करणार आहेत. आता भावार्थ वाचू एकदा. 11 नंबरचा छंदाचा भावार्थ बघायचा आहे. 8 मद, 8 शंका अधिक दोष, 3 मूढता व 6 अनायतन हे सम्यक्त्वाचे 25 दोष आहेत. हे सम्यक्त्वाचे 25 दोष आहेत. त्यांचा त्याग करावा आणि समोर काय की 8 अंग व प्रशम, संवेग, आस्तिक्य, अनुकंपा या गुणांचा अंगीकार करावा. गुण दोषांचे स्वरूप समजल्याशिवाय दोषांचा त्याग व गुणांचे ग्रहण कसे होणार, म्हणून कवी त्यांचे संक्षेपाने वर्णन करत आहेत. म्हणून कवींनी कशाचं वर्णन केलं? बोले गुणांचं तर केलं, पण दोषांचं सुद्धा वर्णन केलं. ठीक का केलं? कारण की बिन जाने ते दोष गुणन को कैसे तजिये गहिये. बघा आता सम्यक दृष्टी जीवांची लाईफस्टाईल सुरू होणार आहे. सम्यक दृष्टी जीव कसे असतात, काय असतात, ते कसे राहतात, त्यांची बोलचाल कशी असते, ते कसे काम करतात, त्यांच्यामध्ये काय काय असतं आणि ते कसे एकदम त्यांची लाईफस्टाईल कशी असते, ते सर्व गोष्ट आपल्याला इथे सांगणार आहेत. म्हणजे आतापर्यंत ते शरीर आणि आत्माचा भेद नव्हते जाणत. आतापर्यंत त्यांना भेद विज्ञान नव्हतं आणि भेद विज्ञान झाल्यानंतर, सम्यक दर्शन झाल्यानंतर, मी जीव आहे असं स्वीकार झाल्यानंतर मग त्यांची परिणती कशी असते, आतमध्ये काय काय फरक पडलेला असतो. आपण फक्त चर्चाच ऐकत आहे तर आपल्यामध्ये किती फरक पडला. आपण फक्त प्रवचनच ऐकत आहे, जिनवानी स्वाध्यायच करत आहे तर आपल्यामध्ये किती फरक पडला. आणि ज्याच्यामध्ये ही उतरली, ज्यांनी ते भेद विज्ञान केलं, बोले त्याच्यामध्ये किती फरक पडलेला असणार, त्याची काय लाईफस्टाईल असणार, कशी आतमधून अशी आनंदचे झरणे निघत असणार, कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. ते तर त्यालाच माहिती जो त्याचा भोग करत आहे, जो त्याला प्रगट झालेला आहे, ती गोष्ट त्यालाच माहितीये, त्याचाच तो आनंद घेत आहे. तर आपण सुद्धा असा आनंद घेऊ शकतो. बस हेच पॉइंट आपल्याला इथे करायचं आहे. ठीक आहे. आणि ते त्यांच्यासारखं आपल्याला बनायचंय. माझ्यामध्ये सुद्धा ती पॉवर आहे, मी सुद्धा हे मोक्ष मार्गी होऊ शकतो, अंतरात्मा बनू शकतो. कोणता अंतरात्मा? बोले कोणताही बनू दे. सम्यक दृष्टींची चर्चा आहे म्हणजे चतुर्थ गुणस्थानवाला आणि जगन्य अंतरात्माची गोष्ट इथे चालली. ती पॉवर माझ्यामध्ये सुद्धा आहे, ते मी सुद्धा धारण करू शकतो. फक्त आपल्याला हे पाठ झालं पाहिजे. ठीक आहे. आता ह्या सगळ्या प्रयोजनभूत गोष्टी आहेत. ठीक, त्यासाठी ह्या गोष्टी एकदम आपल्या डोक्यामध्ये क्लिअर करायच्या आहेत. या जर गोष्टी माहित नसतील, या जर गोष्टी क्लिअर नसतील तर सम्यक्त्वचे धारीच होऊ शकत नाही. सम्यक्त्व धारण केलं तर आपल्याला माहितच नाही काय असतं, बोले कसं काय धारण करणार, मग त्याचे दोष कोणकोणते आहेत, गुण कोणकोणते आहेत हेच माहित नाहीये, तर मग कसं होणार, काय होणार. त्यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला एकदम पक्क्या करायच्या आहेत. ठीक आहे. म्हणून मी काल घेतलं नाही काही, कारण कोणीच दिसलं नाही. ठीक, त्यासाठी आता एकदम कंटिन्यू आपल्याला लक्ष देऊन ऐकायचंय. थोड्या वेळासाठी भले दिवाळी असेल ती नंतर त्याची ती बघू, पण आता सगळा उपयोग आपल्याला इथे ठेवायचा आहे, कारण की ही प्रयोजनभूत गोष्ट आहे. याच्याशिवाय गाडी चालणारच नाही, याच्याशिवाय सुखाचा मार्ग मिळणारच नाही. भगवंतांनी काय काय खरं खरं सांगितलं, खरा मार्ग काय सांगितला, त्याची सुरुवात इथून होणार आहे. सुरुवात तर झालेली आहे, पण त्यांची लाईफस्टाईल काय असते, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या आतमध्ये काय काय कशी कशी प्रक्रिया चालू असते,
काय काय बदल झालेले असतात ते आपल्याला ते सांगणार आहे. ठीक आहे, सुरू करायचं. आता समोरचा छंद आपल्याला बघायचा आहे. समोरच्या छंदापासून आपल्याला इथे सुरुवात करणार आहेत. तर काय काय सांगितलं त्यामध्ये, सम्यक्त्वाचे 8 अंग व 8 प्रकारचे दोष. ठीक आहे, सम्यक्त्वाचे 8 अंग आणि 8 प्रकारचे दोष आपल्याला पहिले इथे सांगणार आहेत. कोणकोणते अंग असतात आणि कोणकोणते दोष असतात. छंद बोलायचा आपल्याला, पूर्ण छंद बोलायचा 13 नंबर पर्यंत, एक साथ सर्वांनी बोलायचं. ओके. जिन वच में शंका न धार वृष भव सुख वांछा बाने, मुनि तन मलिन न देख गिनावे तत्व कुतत्व पिछाने, निज गुण अरुपर अवगुण ढाके वाणिज धर्म बढ़ावे, कामादिक कर वृष ते चिगते निज पर को सुदृढ़ावे, धर्मी सो गौ बच्छ प्रीति सम कर जिन धर्म दीपावे, इन गुण ते विपरीत दोष वसु तिनको सतत खिपावे. काय लिहिलं याच्यामध्ये, खूप सुंदर लाईन आहेत. 8ही प्रकारचे दोष सुद्धा सांगितले आणि 8 प्रकारचे गुण सुद्धा सांगितले. काय काय सांगितलं, जिन वच में शंकान धार. जिन वच में शंकान धार म्हणजे जिनवच म्हणजे काय, जिन म्हणजे जिनेंद्र भगवान, वच म्हणजे त्यांची वाणी, म्हणजे जिनवाणी. बोले जिन वच में शंका न धार, की जिनेंद्र भगवानच्या वचनामध्ये बिलकुल शंका नसेल. कोणामध्ये, की सम्यक दृष्टी जीवामध्ये. सम्यक दृष्टी जीवामध्ये जिनेंद्र भगवानच्या वचनावरती तो बिलकुल शंका करत नाही, जिनवाणीवरती तो बिलकुल डाऊट करत नाही. कोण बघितले स्वर्ग, कोणी बघितले नरक, कोणी बघितले हे असं, हे सगळे शास्त्राची भाषा आहे, हे सगळं जिनवाणीची भाषा आहे, आम्ही याला मानायला तयार नाही, आम्ही याला मानायला तयार नाही. बोले जिनेंद्र भगवानच्या वचनावरती बिलकुल शंका नसते. कोणाला, शंका नावाचा अंग असतो, निशंकित नावाचा अंग. कोणता नावाचा अंग, निशंकित नावाचा अंग असतो आणि शंका नावाचा दोष असतो. दोन सांगितले बघा. निशंकित म्हणजे जिनेंद्र भगवानच्या वचनांवरती, जिनेंद्र भगवंतांवरती, देवशास्त्र गुरूंवरती बिलकुल सुद्धा शंका त्यांना उत्पन्न होत नाही, एकदम पक्के दृढ श्रद्धानी असतात. म्हणजे निशंकित अंगाचे धारी असतात. निशंकित नावाचा पहिला अंग आहे. पहिला अंग कोणता आहे, निशंकित नावाचा पहिला अंग, जिनेंद्र भगवानच्या वचनांमध्ये किंचित मात्र सुद्धा शंका न करणे. आणि त्याच्या उलट करून टाकायचं, बोले शंका नावाचा दोष आहे. शंका नावाचा काय, शंका नावाचा दोष असतो. दोष म्हणजे की जिनेंद्र भगवानच्या वचनावरती डाऊट आहे, त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांच्यावरती आपल्याला डाऊट येतो, काही ना काही शंका उत्पन्न होते, अरे हे बरोबर नाहीये, हे काय काही सांगत राहतात, हे खाऊ नका, ते करू नका, हे पिऊ नका, हे पाणी गाळून प्या, हे असं करा, रात्री भोजन करू नका, आम्हाला तर फसवून टाकले, यांनी काय धर्म होणार आहे, यांनी काय धर्म होणार आहे, आम्हाला विश्वास नाही, आम्ही मानायला तयार नाहीयेत, असे म्हणणारे, असे बोलणारे किती लोक आहेत, मिळतात की नाही मिळत, आहेत की नाही. बोले शंका आहे, डाऊट आहे. काय डाऊट आहे, जिनेंद्र भगवान किती वर्षापासून सांगत आहेत, अनादी काळापासून त्यांनी घोषणा करून ठेवलेली आहे की 5 प्रकारचे स्थावर जीव असतात. पाण्यामध्ये सुद्धा जीव आहेत, जमिनीमध्ये सुद्धा जीव आहेत, पृथ्वी कायिक, अग्नी कायिक, जल कायिक, वायू कायिक, वनस्पतीमध्ये सुद्धा जीव आहे. पण आपण मानायला तयार होतो का, बोला, मानायला तयार होतो का. त्यांनी सांगितलं आलू, प्याज, लसण याच्यामध्ये जीव आहे. जिनवाणी सांगते, जिनवाणी म्हणजे जिनेंद्र भगवानची वाणी, बाकी आमची काही नाहीये. मी स्वतःची वाणी सांगत नाहीये, पंडित दौलतरामजी स्वतःच्या घरचं काही सांगत नाहीयेत. कोणाचं सांगत आहेत, हे सर्व कुठून आलेले, वीर हिमाचल ते निकसी. वीर हिमाचल, हिमाचल कुठून आहे, हिमाचल म्हणजे कोणती गंगा आहे ती, बोले भगवान महावीर रूपी हिमालय पर्वतावरून ती निघत आलेली आहे.
मग कोणापर्यंत आली? गौतम गंधर्व, मग असे मुनिराज करत 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 हळूहळू आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि आपल्यापर्यंत सुद्धा एकदम प्युअर माल पोहोचलेला आहे. जी वाणी भगवान महावीरांनी सांगितली तीच वाणी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. मग आपल्याला त्यावरती पक्क श्रद्धा आहे का? आपण त्याच्यावरती एक एक गोष्ट सांगितल्यानंतर ती स्वीकार करायला तयार आहेत का? जिनेंद्र भगवान म्हणतात की बिना गाळलेल्या पाणीमध्ये एका थेंबामध्ये किती जीव असतात? असंख्यात जीव असतात. आपण तयार आहेत का मानायला? आपल्याला विश्वासच बसत नाही. आपल्याला डाऊटच वाटतो. अरे काय सांगते, ठीक आहे सांगत राहतात. आणि जर आताच कोरोनाचा माहोल चालू आहे, पेपर मध्ये छापलं गेलं किंवा टीव्हीवर आलं, बिना काढलेलं पाणी पिलं तर काय होईल? बोले कोरोनाचा धोका जास्त आहे. मग काय करायला लगेच? 4 छन्ने लावून त्याला गाळून घेऊ. गरम करून पिणं सुद्धा सुरू झालं ना. का सुरू झालं? म्हणजे त्यांच्या गोष्टीवरती विश्वास आहे, भगवानच्या गोष्टीवरती विश्वास नाहीये. भगवान सांगतायत त्या गोष्टीवरती विश्वास नाहीये. जिनवाणीमध्ये स्पष्ट लिहिलेले त्या गोष्टीवरती विश्वास नाहीये. आणि हे मिथ्यादृष्टी लोक, ज्यांचं ज्ञान आता थोडंसं आहे आणि त्यांनी सांगितलं की लगेच आपल्याला विश्वास होतो. डॉक्टरनी सांगितलंय, भगवान सांगते त्यावेळेस ते सांगत होते रात्री खाऊ नका, रात्री खाल्ल्याने असं होतं, रात्री खाल्ल्याने जीवाची हिंसा होते, एवढे जीव मारले जातात, रात्री खाणं बरोबर नाहीये, असं आपण सांगितलं गेलं. पण आपण मानायला तयार होतो का? त्यांची आज्ञा आहे, त्यांची आज्ञा गेली आम्हाला काही माहित नाही, त्यांची आज्ञाचं पालन आपण करायला तयार नाही. विश्वास नाहीये पहिली गोष्ट. विश्वासावरती सगळी दुनिया टिकून आहे. भगवानवरतीच विश्वास नाही, त्यांच्या वाणीवरतीच विश्वास नाही. गाडी कशी चालणार सांगा? कसं समोर जाणार आपण? बोला. मग किती पूजा केल्याने काय फायदा आहे? कोणतं विधान केल्याने काय होईल? समोर कोणतं विधान केलं? सिद्ध चक्र विधान करून आलो, संस्कृत वाला. काय फायदा तुमचा? त्या भगवानचा गुणगानकार, त्यांच्या गुणांचा जय जयकार केला, खूप केला आपण, खूप जय हो जय हो, भगवान की जय हो, भगवान की जय हो, आणि त्यांनी सांगितलेली एक गोष्ट ऐकायला तयार नाहीये. मग कसं होणार? मग कसं चालणार? मग होणार आहे का कल्याण? बोले फक्त काय चालू आहे? दिखावा चालू आहे. बाकी दुसरं काय चालू आहे? बोलतात शंका नाही झाली पाहिजे. जिनेंद्र भगवान जिनवाणीमध्ये किती वर्षापासून लिहिलेलं आहे की झाडांमध्ये जीव असतात. लिहिलेले की नाही लिहिलेले? झाड सुद्धा जीव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भावना आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा जीव राहतात, या गोष्टी त्याच्या लिहिलेल्या आहेत. पण आपल्याला मानायला तयार नाही. आणि थोड्या वर्षापूर्वी त्या सायंटिस्टने सिद्ध केलं. कोण? जगदीशचंद्र बसू. काय सिद्ध केलं? की या झाडांमध्ये जीव असतात. एवढी गोष्ट सिद्ध केली, ते सुद्धा जिनवाणी वाचूनच. जिनवाणी वाचून म्हणजे पंडित बनारसीदासजीचं प्रवचन ऐकलं, काहीतरी त्यांनी भाषण दिलं होतं, ते ऐकलं आणि त्याच्या डोक्यात ते क्लिक झालं आणि त्यांनी ते सुरुवात केली हुडकायला आणि झाडामध्ये जीव सिद्ध केला. जीव सिद्ध केल्यामुळे त्याला काय भेटलं? नोबेल पुरस्कार दिला. काय दिलं? नोबेल पुरस्कार दिला. आणि आपली जिनवाणी किती वर्षांपासून सांगत आहे? आपले मुनिराज, आपले संत किती वर्षांपासून सांगत आहेत? हजारो लाखो नाही, अनादी काळापासून स्पष्ट घोषणा केलेली आहे, हे एकेंद्रिय जीव आहेत. आणि आपण सुद्धा तिथे होतो हे सुद्धा सांगून आले मागे. तरी सुद्धा आपण मानायला तयार होत नाही. एकेंद्रिय जीवांमध्ये दुसरे तर आहेतच आहेत, सत्य आता ते भोगत आहेत. काही वेळानंतर आपण जाणार तिथे, काही वेळा अगोदर आपण होतो तिथे, पण आपण मानायला तयार आहेत का? मग कसं होणार सम्यक दर्शन? सम्यक दर्शन तर काय? पहिल्याच गुणावरती ढिल्ल पडलो आपण. आणि मग ते आपण जे म्हणतो की प्रत्येक गोष्टीची परीक्षा करायची, मग ते कुठल्या अंगात नाही येणार त्याचं? नाही नाही, परीक्षा करा ना. परीक्षा करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही परीक्षा केल्याशिवाय तर बिलकुल मानू नका. परीक्षा करायला मनाई नाहीये, परंतु शंका शंका आल्यासारखं. उत्पन्न पाहिजे. शंका उत्पन्न नाही झाली पाहिजे, म्हणजे विश्वासच नाही, मानतच नाही आम्ही. भगवान नाही, न कोणीच नाही, न काहीच नाही, आम्हाला काहीच मतलब नाही,
असे लोक असतात की नसतात? भगवानला मानत नाहीत, भगवाननी सांगितलेल्या गोष्टी मानत नाहीत, त्यांचं ते काहीच घेणं देणं नसतं त्यांना. 3 टाइम खाऊ मस्त आरामसे, भगवान वरती गेल्यास काय करतील करतील, अशी मान्यतावाले असतात की नसतात? शंका आणि बघा, शंका आणि जिज्ञासा, जिज्ञासा आणि शंका या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. शंका म्हणजे डाऊट असणे, हे भगवान बरोबर नाही आहेत, नाहीतच आहे, दिसत नाहीत म्हणजे नाहीच आहेत. पण परीक्षा घेताना भगवानलाच मानत कुठेतरी नाहीत. सुरुवात शंकेतूनच होते ना. आता आपण मुनिराजांचं जसं म्हणतो, त्यांचं जे काही पालन होतं का नाही व्रतचं वगैरे, ते शंकेनेच होतं, बाबा नाही व्यवस्थित पाळतात. शंकानेच त्यांनी होतं. उदाहरण दिलं फक्त म्हणजे. हा ऐका, शंका आणि जिज्ञासा या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. शंका म्हणजे आणि जिज्ञासा म्हणजे कोणती गोष्ट आपल्याला समजत नाहीये, कोणती गोष्ट आपल्याला क्लिअर होत नाहीये, काही प्रश्न आपल्याला पडलेला आहे. प्रश्न आपल्यालाच नाही, मुनिराजांना पण पडतो. मुनिराजांना नाही, कुंद कुंद आचार्यांना पडला होता, वरती गेले होते. कुठे गेले होते? विदेह क्षेत्रामध्ये जाऊन आले होते. त्यांना सुद्धा शंका होते. शंका म्हणजे जिज्ञासा उत्पन्न होते, काहीतरी जाणण्याची इच्छा उत्पन्न होते. ही गोष्ट मला क्लिअर नाहीये, ही गोष्ट मला समजलेली नाहीये, माझा हा प्रश्न आहे, हा प्रश्न माझा क्लिअर करा, अशी शंका, अशी जिज्ञासा त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते. परंतु डाऊट, शंका म्हणजे डाऊट, जिनेंद्र भगवानच्या वचनांमध्ये डाऊट उत्पन्न होणे. डाऊट उत्पन्न होणे म्हणजे अरे हे बरोबर नाहीये, यांनी हे सांगितलं, भगवानलाच मानत नाहीत. कुठले भगवान, कुठलं काय, तुम्ही बाहेर बघा लोकांचे काय हालत आहे. एकतर भगवानना मानायला तयार नाहीत, आणि दुसरी गोष्ट मग जिनवानीला कुठून मानणार? फक्त काय चालू आहे, मनगडंत बाते आपल्या आपल्या स्वतःच्याच काही ना काही चालू असतं. स्वतःच मनाने काही ना काही सुरू करून दिलं आणि त्याच्यावरतीच क्रियाकांड चालू आहे. चालू आहे की नाही चालू आहे? जिनेंद्र भगवानच्या वचनांवरती डाऊट नाही पाहिजे. त्यांनी सांगितलं मी जीव आहे, हे बाकी सगळे पुद्गल आहेत. आपण अनादी काळापासून किती भटकत आलेलो आहोत, हे सगळ्या गोष्टी मागे सांगून आले. आपल्या दुःखांचं मूल कारण काय आहे, ज्या ज्या गोष्टींची परीक्षा करू शकतो त्या गोष्टींची परीक्षा करा ना तुम्ही. तुम्हाला नाही करायला कोणी सांगितलं? परीक्षा करा. हे परीक्षा करूनच आपल्याला सिद्ध करायचंय. त्यांनी सांगितलं मी जीव आहे, हे अजीव आहेत, आणि मी दुःखाचं, माझ्या दुःखाचं कारण काय, तर मोह परिणाम, ममत्व परिणाम, हे आपल्या दुःखाचं कारण आहे. आता तुम्ही करा परीक्षा. जिथे जिथे मोह आहे तिथे तिथे दुःख तुम्हाला दिसणार. जिथे जिथे लालच आहे, जिथे जिथे विकार आहे, तिथे दुःख तुम्हाला दिसणार. आणि जिथे विकार संपलेले आहेत, जिथे लालच संपलेला आहे, जिथे मोह संपलेला आहे, तिथे सुख दिसणार. अशा गोष्टींची परीक्षा करा तुम्ही. भगवान वितरागी आहेत की नाही या गोष्टींची परीक्षा करा. भगवान सर्वज्ञ आहेत की नाही आहेत या गोष्टींची परीक्षा करा. मगच तुम्हाला पूर्ण निर्णय करायचा आहे. शंकापासून होणार, बरोबर आहे, पण निर्णय पर्यंत पोहोचले पाहिजेत. नाहीतर कंटिन्यू पूर्ण जीवन निघून गेलं आणि अजून शंका, डाऊट आहेच, असलं काय कामाचं? तुम्ही अजून निर्णय करू शकला नाही तर असं काय कामाचं? बोले असं काही कामाचं नाहीये. म्हणून सम्यक दृष्टींचे लाईफस्टाईल आपल्याला इथे सांगत आहेत. आणि पहिला गुण काय सांगितला, की जिनेंद्र भगवानच्या वचनांमध्ये बिलकुल डाऊट नसणार. 7 तत्वांवरती डाऊट नसणार. त्यांनी जे काही सांगितलं बोले ते तसंच आहे. हा यालाच तर म्हणजे श्रद्धान म्हणतात. आपण असं म्हणू शकतो ना की जे सांगितलं जिनेंद्र भगवानने सांगितलं की तुम्ही जीव आहे, पण हा जीव मी कसा, म्हणजे जीव कसा आहे हे जाणणं ही जिज्ञासा, आणि जीव आहे असं कसं म्हणतात हे शंका. हा नाही, जीव कसा आहे हे ही शंका नाही. जीव आहेत आपण, आहे का नाही, ठीक हा आहे, परंतु जीव स्वतःला स्वीकारच नाही करणार. हा हा त्याला स्वीकार शंका. करतो का आपण? करतच नाही. सगळं हम्म. क्लिअर झालेलं आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, सगळं एकदम स्पष्ट दिसत आहे. स्पष्ट दिसत असून सुद्धा जर आपण स्वीकार करायला तयार नाहीयेत आणि फक्त जय जयकार लावतो, महावीर भगवान की जय, आगे वाले बोलो पिच्छे वाले बोलो, काय मग फायदा? फक्त जय जयकार म्हणतो आणि आपल्याला माहितच नाही त्यांनी काय सांगितलं, ते काय सांगून गेले, त्यांचा काय उपदेश होता, अहिंसा काय असते, सत्य काय असतं, स्वतंत्रता काय आहे, एक एक गोष्टीची एवढी क्लिअरनेस आहे की तुम्ही एक एक गोष्ट समजली तर गॅरंटेड आनंद आतमधून उत्पन्न होणार. परंतु शंका असेल तर काही सुद्धा होऊ शकत नाही. कोणी बघितले स्वर्ग, कोणी बघितले नरक, होतात की नाही डाऊट उत्पन्न? बघा आता हे आपल्याला दिसत नाहीत, हे समजत नाहीत, हे आहेत की नाहीये त्याचे हे आपल्याला कळत नाही, परंतु बाकींचे वचन
बाकीचे वचन म्हणजे परीक्षा करण्यायोग्य जे वचन आहेत त्या गोष्टींची परीक्षा करून मग आपण यांचा सुद्धा निर्णय करू शकतो. आता परीक्षा करण्यायोग्य काही गोष्टी आहेत आणि बघा 2 प्रकारच्या गोष्टी असतात. एक आज्ञा प्रधान आणि एक परीक्षा प्रधान. या 2 प्रकारचं आपलं जैन दर्शन मध्ये जिनवाणीमध्ये वर्णन आहे. एक तर भगवानची आज्ञा आहे म्हणून आपल्याला स्वीकार करायचंय. ठीक आहे. आणि दुसरा पॉइंट परीक्षा प्रधान सुद्धा आहे जैन दर्शन. काही काही गोष्टी अशा असतात की ज्यांची तुम्हाला परीक्षा केल्याशिवाय स्वीकार करायचं नाही. काही काही गोष्टी अशा असतात जी भगवानची आज्ञा आहे म्हणून स्वीकार करायचंय. आता काय काय असतात अशा बोले जे 7 तत्वाविषयी प्रयोजनभूत गोष्टी आहेत. भगवानची वितरागता, भगवानचा सर्वज्ञपणा, भगवानचा हितोपदेशीपणा या गोष्टींचा तुम्ही निर्णय करा. निमित्त नैमित्तिक संबंध, 6 द्रव्य, 7 तत्व, स्वतंत्रता, अकर्तृत्वपणा या सगळ्या गोष्टींची तुम्ही परीक्षा करा. बिना परीक्षाचं स्वीकार करू नका. कारण की या सगळ्या गोष्टी परीक्षा केल्यानंतरच आपल्याला समजतात. आणि जिनवाणीनुसारच परीक्षा करा. इकडून तिकडून अशी काही परीक्षा करू नका. बाकीच्यांचं ऐकून करू नका. त्यांचं जरी ऐकलं तरी तुम्हाला क्लिअरनेस इथेच दिसणार. बाकीकडे क्लिअर दिसणारच नाही. आणि काही गोष्टी असतात आज्ञा प्रदान. आता त्यांनी सांगितलं सुमेरू पर्वत एवढा मोठा आहे 1,40,000 योजन. मानणार की नाही मानणार त्याची काय परीक्षा करणार तुम्ही? काय बघायला जाणार आहे तिथे? बघायला जाऊ शकतो का? जाऊ नाही शकत. का नाही जाऊ शकत? आपली ताकदच नाहीये. ती त्यांची आज्ञा आहे म्हणून आपल्याला ते स्वीकार करायचंय. दुसरा पॉइंट 7 नरक आहेत. कसे बघायला जाणार तुम्ही? 16 स्वर्ग आहेत. त्यांची काय परीक्षा करणार तुम्ही? करू शकतो का? नाही करू शकत. परंतु काही गोष्टी अशा असतात की ज्यांची परीक्षा केल्याशिवाय आपल्याला स्वीकार करायचं नाही. एक म्हणून पहिला पॉइंट काय सांगितला? विश्वास पाहिजे, दृढ श्रद्धान पाहिजे, एकदम पक्क श्रद्धान पाहिजे. कशावरती? वचनांवरती. आणि फक्त वचनांवरती नाही. आम्ही जिनवाणीला मानतो, आम्ही पूजन सुद्धा करतो, आम्ही भक्ती सुद्धा करतो, सगळंच करतो आम्ही. तर याला पूजन भक्ती आरती काही म्हणत नाही. आहे का सांगा? फक्त अर्घ्य चढवल्याने पूजन भक्ती होते का? काहीच नाही होणार. काय होणार आहे त्यांनी? जोपर्यंत भगवानला आपण भगवान स्वीकार करणार नाही, त्यांच्या एक एक गुणांचा आपण स्वीकार करणार नाही, जिनवाणी काय सांगते ते खोलून कधी वाचणार नाही, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे आपल्याला पत्ता नाही, आणि जय बोलो जिनवाणी माता की जय. मग काय झालं? महावीर भगवान की जय. कोण होते महावीर भगवान? त्यांनी काय केलं? ते कसे मोठे झाले? ते कसे भगवान झाले? या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे की नाही पाहिजे? बोले एक एक गोष्ट माहित पाहिजे. तर त्यांच्यावरती दृढता सुद्धा वाढते, त्यांच्यावरती विश्वास सुद्धा वाढणार, अजून आपल्याला त्यांच्या प्रती आदरभाव सुद्धा वाढणार. आदरभाव कसा वाढणार? ज्यावेळेस कळणार अरे एवढी तपस्या केली त्यांनी, आणि त्यांचा मार्ग ऐकल्यानंतर अजून त्यांची दृढता वाढत जाणार. अरे हेच खरे भगवान आहे. आता वाढली की नाही मला सांगा? आता बाहेरचं निघून गेले की नाही सगळं? जेवढं मिथ्यात्व होतं, जे काही इकडे शुक्रवारी इकडे, मंगळवारी तिकडे, गुरुवारी तिकडे, सगळं गेलं की नाही खतम? आता कुठे जातो? का? कारण की ते वाचल्यानंतर समजलं ना. या अगोदर बोले काहीच माहित नव्हतं. त्या भगवानला सुद्धा भगवान समजत नव्हतो आपण. सगळे जातात म्हणून आपण जायचो, सगळे अभिषेक पूजन करतात म्हणून आपण करायचो, बस. करायचो की नाही? सगळे अर्घ्य चढवतात, मी पण चढवायचो. सगळे नमस्कार करतात, मी पण नमस्कार करायचो. मी जैन आहे म्हणून मंदिरात जायचो. परंतु माहित होतं का काही? बोले काही सुद्धा माहित नव्हतं. आणि जसं माहित झालं, जसं क्लिअर झालं, तसं श्रद्धान सुद्धा पक्क झालं. हेच खरे भगवान आहेत, त्याशिवाय दुसरं कोणीही नाहीये. आणि तुम्ही अजून निर्णय करा, अजून निर्णय करायचा आहे, अजून एक एक गोष्ट आपल्याला समजायची आहे. आणि समोर जाऊन जसं जसं आपण समजत जाऊ तसं तसं आपल्याला दृढता वाढत जाईल. जिनवाणी काय असते, भगवान कोण असतात, गुरु कोण असतात, खरे गुरु कोण आहेत, यांच्याविषयी दृढता आपल्यामध्ये अजून वाढत जाईल. म्हणून पहिला पॉइंट काय सांगितला? जिनवच मे शंकान धार. जिनेंद्र भगवानच्या वचनांमध्ये बिलकुल शंका नसते. वचनांवरती नसते म्हणजे भगवानवरती नसते.
आहे का भगवानवरती शंका? बोले भगवानवरती पण शंका नाहीये, गुरूंवरती पण शंका नाहीये. गुरु कोण असतात हे सुद्धा क्लिअर माहितीये. जिनवाणी काय असते हे सुद्धा क्लिअर माहितीये. डाऊट नाहीये. डाऊट असेल, विश्वास नसेल, मान्यता नसेल तर सम्यक दर्शन कसं होणार? सम्यक दर्शन तर कशाचं नाव आहे? विश्वासचं नाव आहे. पक्क श्रद्धान पाहिजे. विश्वासावरती सगळी दुनिया टिकून आहे आणि विश्वासच नाहीये तर गाडी चालणार आहे का? बोले नाही चालणार. चालणार आहे का? आपल्याला पण विश्वास आहे ना भगवानवरती. म्हणून त्या भगवानला आपण, तिथं दगड आहेत, तिथं मूर्ती आहे, त्या दगडाला आपण भगवान मानतो. का मानतो? कारण की आपल्याला विश्वास आहे पक्का हे भगवान आहे. आहे की नाही? जर विश्वासच नसेल तर दगड आहेत, पत्थर आहेत, काहीच फायदा नाही. कशावरती टिकून आहे? की विश्वास पाहिजे. म्हणून पहिला अंग लिहिला. कोणता अंग आहे पहिला? जिन वच में शंका न धार, की जिनेंद्र भगवानच्या वचनांवरती किंचित मात्र सुद्धा शंका नसते. 7 तत्व काय आहेत? 6 द्रव्य काय आहेत? मी जीव आहे, अजीव कोण आहेत? कर्म सिद्धांत काय आहे? एक एक गोष्टींवरती त्यांना विश्वास असतो. मी मरणार की नाही मरणार या गोष्टीवरती विश्वास असतो. मी कशाने जगतो? मी मरणार तर कशाने मरणार? मरण म्हणजे काय? द्रव्य गुण पर्याय त्यांना माहिती आहे. पर्याय फक्त बदलत असते. स्वर्गामध्ये सुख नाहीये हे त्यांना माहिती आहे. बाहेरच्या गोष्टींमध्ये सुख नाहीये हे त्यांना क्लिअर आहे. सुख कुठे आहे ही गोष्ट क्लिअर आहे. याच्यावरती पक्का विश्वास आहे. याच्यावरती पक्की मान्यता आहे आणि सुखी होण्यासाठी ते प्रयत्न बरोबर करत आहेत. आपल्याला हेच विश्वास नाहीये. आपल्याला हीच मान्यता नाहीये. म्हणून आपण बाहेर भटकत आहे. समजलं? याच्यामध्ये हे झाला निशंकित नावाचा अंग. जिनेंद्र भगवानच्या वचनांवरती किंचित मात्र सुद्धा शंका नसले, हे निशंकित नावाचा सम्यक दृष्टींचा पहिला अंग आहे. आणि सम्यक दृष्टींना बिलकुल शंका नसते. ते किंचित मात्र सुद्धा इकडे तिकडे जात नाहीत. बाहेर भले काहीही करताना दिसो, बिझनेस करताना दिसतायत, बाहेर तुम्हाला खूप खाता पिताना दिसत आहेत, टीव्ही बघत असताना दिसत आहे. सम्यक दृष्टी जीव टीव्ही बघतो, बघू शकतात. अजून चतुर्थ गुणस्थानवरतीच आहेत ना, अजून त्यांनी व्रत घेतलेले नाहीयेत, अजून कुठले व्रत अंगीकार केलेले नाहीयेत. व्रत अंगीकार केलेले नाहीयेत म्हणून ते काम सगळे करू शकतो. पण मान्यता, रुची, कोणची रुची? परद्रव्यनते. तिकडून हटली, कुठे लागली? रुची लागली भिन्न आप में, रुची सम्यक्त्व भला आहे, रुची लागलेली आहे. ही कशाची रुची आहे? ही आत्मरुची लागलेली आहे, निज आत्म्याची रुची लागलेली आहे. ठीक आहे. म्हणून पहिला पॉइंट सांगितला, जिनेंद्र भगवानच्या वचनांवरती शंका नसणे. आणि निशंकित अंगामध्ये कोण प्रसिद्ध झाला? बोला. प्रथमान योग सुद्धा थोडस घ्यायचं आपल्याला. अंजन चोर ना? निशंकित नावाच्या अंगामध्ये अंजन चोर प्रसिद्ध झाले. कोण प्रसिद्ध झाला? अंजन प्रसिद्ध झाला. काय केलं होतं त्यांनी? काय केलं होतं? स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, काही जण नवीन आहेत म्हणून थोडीशी आपल्याला बघायची. काय केलं त्यांनी? निशंकित नावाचा अंग, बिलकुल शंका नव्हती. चोर होता तो. काय झालं होतं? चोर होता. आपण अजून सुद्धा चोरच म्हणतो त्यांना. चोर आहेत का ते? अंजन चोर नाहीयेत आता ते अंजन पासून निरंजन झाले. चोर सुद्धा भगवान झाले. विचार करा. कशाच्या बळावरती? कशाच्या बळावरती? श्रद्धान. पक्की दृढ श्रद्धा होती, पक्का विश्वास होता, पक्की मान्यता होती की हे बरोबरच आहे. काय होती स्टोरी? अंजन चोर होता. एक अंजन नावाचा चोर होता. पहिले चोर नव्हता तो, पहिले राजाचा मुलगा होता. मग काय करत होता तो? राजाचा मुलगा होता आणि थोडा भ्रष्ट झाला. थोडे व्यसन त्याच्यामध्ये घुसले, खाऊ लागला, पिऊ लागला, वेश्यागमन करू लागला, इकडे तिकडे फिरू लागला, असे काम करू लागला. म्हणून राजाने त्याला बाहेर काढून टाकलं. बंद करा. राजाने त्याला राजमहलच्या बाहेर काढून टाकलं. मग तो भटकू लागला, खूप व्यसन करू लागला, पिऊ लागला, जंगलाने फिरू लागला, गावागावाने फिरू लागला, वेश्यागमन करू लागला, परस्त्रींच्या मागे लागला. असे काम तो कंटिन्यू करू लागला.
मग जंगलमध्ये राहून 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 त्यांनी एक अशी विद्या सिद्ध केली, एक असं काहीतरी त्यांनी काहीतरी केलं आणि एक अंजन तयार केलं. काय तयार केलं? एक अंजन तयार केलं. आणि अंजन जसं त्याने डोळ्यामध्ये लावलं की तो गायब व्हायचा. गायब व्हायचा म्हणजे समोरच्याला दिसायचा नाही. जसं तो होता ना मिस्टर इंडिया. मिस्टर इंडियाने घडी लावली की कसा तो गायब व्हायचा, सेम तसंच त्यांनी असं काहीतरी अंजन तयार केलं आणि जसं त्याने डोळ्यात लावलं की तो गायब व्हायचा आणि मग चोरी करू लागला. गावागावात जाऊ लागला. गावागावातून काय काय उचलून घेऊन जाऊ लागला. लोक परेशान होऊ लागले. अरे कोणीतरी येतो, दिसत तर नाही आणि ते जे चोरी करून घेऊन जाते, पैसे दिसत आहेत, दागिने दिसत आहेत, सगळे ते चलत असताना ते हवेत उडत असताना दिसतात आणि अंजन नावाचा चोर तर दिसतच नाही. मग गाववाले सुद्धा परेशान होऊ लागले. एक दिवस असा झाला की त्या अंजन चोराला त्या ज्या स्त्रीवरती तो मोहित होता त्या स्त्रीने सांगितलं की मला त्या राणीचा हार पाहिजे. त्या राणीचा हार मला खूप आवडलाय आणि राणीचा हार मला पाहिजे, बस त्याशिवाय मला दुसरं काही माहित नाही. मग तो काय म्हटला, अरे याच्यामध्ये काय दम आहे, 2 मिनिटात घेऊन येतो. मला जायला काय लागतं, मी तर असाच जाईल फिरत फिरत आणि उचलून घेऊन येईल. लावलं त्याने अंजन. संध्याकाळी गेला निघून. संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळी राणीच्या महलमध्ये गेला. राणीच्या महलमध्ये गेला, तो हिऱ्याचा हार उचलला, निघू लागला वापस. वापस निघू लागला. चोर तर दिसत नव्हता. चोर कसा दिसणार, कारण की चोर तर होता इनविजिबल, म्हणजे अंजन लावलेलं त्यांनी. तो दिसणार कसा मग, की चोर तर दिसत नव्हता, पण त्या शिपायांना कोण दिसू लागलं, तो हार चमकलेला दिसू लागला. तुझा हार होता ना, तो आता रात्र होती कडक, त्या रात्रीमध्ये तो हार हिऱ्याचा होता. मग हिरे चमकू लागले आणि हार असा हवेत उडताना दिसू लागला. हवेत उडताना दिसू लागला तर त्या शिपायांना डाऊट आला आणि शिपाई त्या हाराच्या मागे पळू लागले. आता हाराच्या मागे पळू लागले मग खूप दूर पळत गेला आणि सकाळी कुठे पोहोचला, जंगलमध्ये पोहोचला. शिपाई त्याला हुडकू लागले आणि जंगलमध्ये एक सोमदत्त नावाचा एक व्यक्ती होता. तो काय करत होता, तो झाडावरती वरती जायचा, परत खाली यायचा, वरती जायचा, परत खाली यायचा. झाडावरती जाणं, खाली येणं, खाली येणं, वरती जाणं, खाली येणं, असं कंटिन्यू त्या सोमदत्त नावाच्या व्यक्तीचं चालू होतं. तो अंजन चोर त्याच्याजवळ गेला. तू हे काय करत आहे, काय म्हटला, तू हे काय करत आहेस? तर तो सोमदत्त म्हटला की जिनदत्त नावाच्या सेठनी मला एक मंत्र सांगितलेला आणि त्यांनी एक आकाशगामिनी विद्या सिद्ध केलेली की हे मंत्र जर तू पक्क्या श्रद्धांपूर्वक, एकदम दृढ श्रद्धांपूर्वक जर वरती बसून म्हटला आणि एक एक जर त्याचा धागा कट केला, बोलते आकाशगामिनी विद्या सिद्ध होईल. आकाशगामिनी विद्या सिद्ध होईल म्हणजे आकाशामध्ये उडण्याची विद्या सिद्ध होईल. आणि असा जिनदत्त नावाचा सेठ होता, तो जैन होता, श्रावक होता आणि त्यांनी ही सर्व विद्या सिद्ध केलेली. त्याच्याकडे तो मंत्र होता, त्यांनी मंत्र बोलला, ते कट करत गेला आणि त्याला विद्या सिद्ध झालेली. त्यांनीच तो सेम टू सेम मंत्र सोमदत्त नावाच्या व्यक्तीला सांगितलेला. मग सोमदत्ताने, त्याला काही जमलं नाही, त्याला डाऊट येऊ लागला. वरती जायचा, तो वरती जाऊन बसायचा, त्याच्यावरती असे एक चाक लागलेलं होतं, चाक लागलेले किंवा असं काहीतरी समजा, अशी एक फळी वगैरे काहीतरी बांधलेली आणि त्याला 4 असे दोरे लावलेले. ठीक आहे. आणि काय करायचं होतं, मंत्र बोलायचा आणि एक धागा कट करायचा, मंत्र बोलायचा, एक धागा कट करायचा. ठीक. आणि कट करायचा ते तर ठीक आहे, योग्य आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु खाली अशी तलवार लागलेले, भाले लागलेले. जर मंत्र बरोबर एकदम विश्वासपूर्वक नाही म्हटला तर तो वरतून कुठे पडणार, डायरेक्ट धाग्यांवरती ते तलवार वगैरे घुसून त्याची जीव जाणार. समजलं? म्हणून त्या सोमदत्त नावाच्या व्यक्तीला वरती जाऊन बसायचा, पण त्याला भीती वाटायची. परत खाली यायचा, परत वरती जायचा, विश्वास तर होता. परत जिनदत्त आठवायचा, अरे त्याला तर विद्या सिद्ध झालेली आहे, मला का नाही होणार. परत वरती जायचा, पण वरती गेले की त्याला परत भीती वाटायची, तो खाली यायचा. बोले अंजन चोर, मला हट, सरक बाजूला, मी जातो. अंजन चोर गेला वरती, एकदम दणदण, एकदम पूर्ण विश्वास, पक्का विश्वास. कोणावरती? कोणावरती? की त्या जिनेंद्र भगवान, जिनेंद्र दत्त, जिनदत्त सेठच्या वरती.
त्यांच्या वचनांवरती, त्या मंत्रावरती पूर्ण एकदम पक्का विश्वास. गेला वरती, जाऊन बसला त्याच्यावरती, एक 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 मंत्र बोलत गेला, धागे कट करत गेला आणि खाली पडला नाही. त्याला लगे आकाशगामिनी विद्या सिद्ध झाली. आणि पक्का श्रद्धानी होता, दृढ श्रद्धानी होता. कशावरती श्रद्धान होतं? की त्या वचनांवरती श्रद्धान होतं, त्या मंत्रावरती पक्क श्रद्धान होतं. आणि त्या श्रद्धानामुळे, त्या मान्यतेमुळे त्याला आकाशगामिनी विद्या सिद्ध झाली. अंजन चोर तर होताच. आपल्याला असं झालं असतं तर कुठे गेलो असतो पहिले? बोला. आकाशात उडायची विद्या सिद्ध झाली तर कुठे गेलो असतो पहिले? आकाशात आता सोडून द्या, आता हेलिकॉप्टर भेटलं तुम्हाला, हेलिकॉप्टर भेटलं, कुठे जाणार पहिले? बोला, कुठे जाणार पहिले? चंद्रावर बघायला इकडे अशा फालतू गोष्टी आपण करणार. आपण तरी एवढी जिनवानी वाचतो, आपण तरी एवढं सगळं करतो, एवढं सगळं करत असून सुद्धा आपल्या मनामध्ये असे विचार येतात की जर हेलिकॉप्टर भेटलं तर मी इकडे जाईल, मी पहिले अमेरिकेत जाईल, मी पहिले ह्या गावात जाईल, मी पहिले महाबळेश्वरला जाईल, मी पहिले इकडे जाऊन बघेल. अशा गोष्टी बघण्याची आपली इच्छा होते. आपण एवढं सगळं करत असून सुद्धा तो तर चोर होता, त्याचं चोरचं माइंड होतं. त्याला उडण्याची ताकद भेटली तर आता किती चोरी करू शकला असता तो. आता काय काय चोरी, काय सगळं त्याचं झालं, तो राजा झाला असता. आता तो एकदम पॉवरफुल व्यक्ती झाला असता. परंतु त्याची बघा योग्यता आली होती, सम्यक दर्शन होणार होतं, मोक्षाला जाणार होता. मोक्षाला जाणार होता, लवकरात लवकर त्याचं कल्याण होणार होतं. यासाठी कसे निमित्त बनले? चोर पासून तो डायरेक्ट बोलला या मंत्रामध्ये एवढी पॉवर असू शकते, एका वचनामध्ये एवढी पॉवर असू शकते, तर ते सगळं मिळाल्यानंतर त्यामध्ये किती पॉवर असेल. तो डायरेक्ट कुठे गेला? डायरेक्ट पंचमेरू, जिनदत्त सेठ कडे. बोले त्या सेठ कडे घेऊन चला. त्याला सांगितलं त्या विमानाला, ते सेठ कडे घेऊन गेले. सेठ तिथे पंचमेरू वरती त्यांचं ते जिने तीर्थवंदना करत होते आणि तिथे जाऊन भेटले, त्यांना विचारलं, त्यांना सांगितले सर्व पॉइंट. आणि सांगितल्यानंतर त्यांच्याकडून तत्वज्ञान घेतलं, तत्वाच्या गोष्टी ऐकल्या, तत्वचर्चा केली, पूर्ण स्वाध्याय केला. आणि स्वाध्याय केल्यानंतर काही वेळानंतर दीक्षा घेऊन अंजन से निरंजन बनने तक का सफर, म्हणजे अंजन पासून सिद्ध दशालयामध्ये, सिद्धालयामध्ये जाऊन विराजमान झाला. आता ते भगवान आहेत. कोण भगवान आहेत? बोले अंजन चोर. आणि आपण काय ओळखतो त्यांना? चोरच ओळखतो. आणि अंजन चोर कशामध्ये प्रसिद्ध झाले? निशंकित नावाच्या अंगामध्ये प्रसिद्ध झाले. शंका नाही पाहिजे, बिलकुल बी शंका नाही पाहिजे. शंका असेल तर गेली, डाऊट असेल तर गेलं काम. समजलं? असे हे अंजन चोर पहिल्या अंगामध्ये, कोणत्या अंगामध्ये? निशंकित नावाच्या अंगामध्ये प्रसिद्ध झाले. आणि हे कोणी सांगितलं? आचार्य समंत भद्रदेवांनी रत्नकरण श्रावकाचार मध्ये हे ग्रंथ, हे श्लोक लिहिलेला आहे. ठीक आहे. कोणाचा? 8 अंगांचा आणि 8 अंगांमध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यक्तींचा. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट. पहिला पॉइंट समजला सर्वांना? बोला. म्हणजे अंजन चोरला मिथ्या दृष्टी जीवच म्हणू शकतो ना? मिथ्यादृष्टी पहिले होता, पण त्याचं आता कल्याण होण्याचा मार्ग जवळ आलेला, कल्याण होण्याचा टाइम त्याचा जवळ आलेला. चोर होता त्यावेळेस तर होता मिथ्यादृष्टी, चोर होता त्यावेळेस तर होता मिथ्यादृष्टी, पण समोर गेल्यानंतर त्यांनी सम्यक्त्व धारण केलं, सगळं समजून घेतलं, विश्वास झाला पक्का, पक्क श्रद्धान झालं, मुनी दीक्षा घेतली, त्याच भावामधून मोक्षाला गेला. पहिले होता चोर. आपण चोर तर नाहीयेत. म्हणजे अज्ञानी असताना जर तुम्हाला कोणी असं जर भेटलं, तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला, परीक्षा तर त्यांनी केली नाही, फक्त ठीक आहे परीक्षा केल्यासारखंच झालं, परीक्षा केल्यासारखं झालं. नाही, परीक्षा आपण असं कोणावरती विश्वास ठेवायचा नाही, नाहीतर काही जण फसवणारे सुद्धा असतात. काहीतरी चमत्कार करून दाखवतील, काहीतरी असं इकडचं तिकडचं करून दाखवतील, आपण फसून जाऊ त्याच्यात, त्याच्या मार्गामध्ये अडकून जाऊ, मग झालं आपलं कल्याण. समजलं? म्हणून असं सुद्धा होऊ द्यायचं नाही.
पक्का विश्वास तर पाहिजेच, पण विश्वास कोणत्या गोष्टींवरती? मिथ्या गोष्टींवरती नाही, सम्यक गोष्टींवरती विश्वास पाहिजे. जे जे तत्वज्ञानाच्या गोष्टी आहेत, ज्याने खरोखर आपलं कल्याण होणार आहे, ज्याने खरोखर आत्मकल्याण होणार आहे, शरीर कल्याण नाही, शरीर कल्याण करणाऱ्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचाच नाही. मग तुम्ही सगळीकडूनच वाचले. समजलं काय सांगितलं मी? जिथे जिथे शरीराचं कल्याण होतं त्या गोष्टींवरती विश्वासच ठेवायचा नाही. समजलं? जिथे आत्मकल्याणाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती विश्वास ठेवला तर झालं, तुमचं कामच झालं. आता मग तुम्ही बाहेर जा, कुठेही फिरा, तुम्हाला कोणीही काहीही करू शकत नाही. तुम्हाला कोणीही बिघडव, कितीही मोठा चमत्कार दाखवला तरी तुम्ही बिघडणार नाही. तरी तुमचा भटकण्याचा किंचित मात्र सुद्धा शंका होत नाही की तुम्ही भटकून जा. समजलं? बघा खाली काय लिहिलं आता. पहिला समजला, जिनवच में शंकान धार. आता दुसरा पॉइंट. पहिला पॉइंट काय होता? निशंकित नावाचा अंग. जिनेंद्र भगवानच्या वचनांमध्ये शंका नाहीये, आणि जर शंका झाली तर शंका झाली तर ते शंका नावाचा दोष आहे. दोन्ही आपल्याला सोबत बघायचंय. 8 प्रकारचे अंग, 8 प्रकारचे दोष, दोन्ही आपल्याला सोबत बघत जायचंय. पहिला अंग झाला निशंकित, पहिला दोष झाला शंका. समजलं? निशंकित अंग, दोष झाला शंका. शंका उत्पन्न झाली तर शंका नावाचा दोष आणि निशंकित नावाचा अंग असतो. ठीक. तर दुसरा पॉइंट काय सांगितलं? दुसरं, शंका जेव्हा उत्पन्न होते तेव्हा तो दोष होऊन, आणि जेव्हा त्याचं समाधान होतं तो निशंकित होऊ शकतो ना? नाही नाही नाही, त्याला शंकाच म्हणत नाहीत, ते प्रश्न आहे. नाही, निशंकित सुद्धा होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. शंका आली, त्याला शंका पहिल्यापासून डाऊट आहे, आता त्याला तरी कुठं काय माहित होतं? तो पण म्हणजे असाच भटकत होता ना, धर्माशी काही दोषाचं मतलब नाहीये. गुणामध्ये रूपांतर होतं ना? हा, होणार ना, पर्याय आहे ती, शेवटी पर्याय बदलत असते. भूतकाळ काही असो, भूतकाळ गेला, आता वर्तमान काळ आपला आणि भूत भविष्य आपला बदलू शकतो. भविष्यामध्ये सुद्धा आपण बदलू शकतो. बघा, शंका, निशंकितचा अर्थ होतो की सगळं समजल्यानंतर सुद्धा, सगळं समजून घेतल्यानंतर सुद्धा डाऊट बनलेलाच आहे. भगवानच्या गोष्टींवरती डाऊट आहेच. सगळं ते वाचत असताना, समजत असताना, सगळं कळत, सगळं डोक्यात घुसतं आपल्या, तरी सुद्धा डाऊट बनलेलाच आहे. त्याला म्हणतात शंका. तरी सुद्धा पक्का विश्वास होत नाहीये. होतोय का? जर विश्वास पक्का झाला म्हणजे झालं सम्यक दर्शन. आपण कशामध्ये आहेत सध्या? शंकामध्ये आहेत की निशंकित आहेत? शंकामध्येच आहेत. अजून आपल्याला पक्क श्रद्धानच नाहीये की मी जीव आहे. आपण स्वीकार करायला तयारच नाहीये. तिथे कर्म आता नका काढू. कर्म तर ज्ञानावर नाही, कर्माचं काही ते तर निमित्त असणारच, पण श्रद्धान आपले त्यांच्यापेक्षा जास्त ताकद आपल्या स्वतःमध्ये आहे. कर्मांपेक्षा ताकद कशामध्ये जास्त? आपल्या स्वतःमध्ये ताकद आहे. जर आपण जीवित झालो, हा, सगळं कळतंय, मस्त आहे, पण तरी पण शंका राहते, म्हणजे मग असं काही कर्म बंद आहे का? हा, त्याचा कर्माचा उदय पण आहे, कर्माचा उदय पण आहे, आणि ते त्याच्या टाइमावरती होणारच. सम्यक दर्शन बघा, त्याचा टाइम आल्याशिवाय ते होणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट, जो पुरुषार्थ करतो त्याचा टाइम लवकर येतो. दोन्ही गोष्टी आपल्याला समजायच्या आहेत. आपल्याला आता सम्यक दृष्टी बनायचंय. तर सम्यक दृष्टी बनण्यासाठी पहिले आपण सम्यक दृष्टींची लाईफस्टाईल समजत आहे. का लाईफस्टाईल समजत आहे? त्यांचं राहणीमान, ते कसे करतात, ते कसे राहतात, त्यांच्यामध्ये काय काय गुण असतात, त्यांच्यामध्ये कोणकोणते दोष नसतात, हे का बघत आहे आपण? कारण की आपल्याला पण त्यांच्यासारखं बनायचंय. आपण पण सम्यक दर्शन धारण करणार आहोत. तर धारण करण्यासाठी आता हे फक्त ऐकून सोडून द्यायचं नाहीये. या गोष्टी आपल्या दिलोदिमाकामध्ये क्लिअर झाल्या पाहिजेत. या गोष्टी आपल्या मनामध्ये उतरल्या पाहिजेत की अरे, मला सुद्धा असं बनायचं आहे, आणि हे जर शंका नावाचा दोष असेल आपल्यामध्ये तर ते आपल्यामधून निघाला पाहिजे. मला पण निशंकित बनायचंय. आता किती दिवसापर्यंत आपण स्वतःला मिथ्यादृष्टी बोलत राहणार? चालणार आहे का असंच? बोले नाही, जोपर्यंत प्रयत्न नाही करणार तोपर्यंत सम्यक दर्शन पण नाही होणार. होणार आहे का? कुणालाच होत नाही, कारण की पुरुषार्थ सुद्धा आहे.
समजलं? म्हणून कंटिन्यू प्रयास सुद्धा आपल्याला करायचा, त्यांच्यासारखं बघण्याचा, त्यांच्यासारखं बनण्याचा, त्यांच्यासारखी मान्यता करण्याचा. आता भले कोणी आहे की नाही आपल्याला माहित नाही, परंतु जिनवाणीमध्ये त्यांचं स्वरूप सांगितलं, ते कसे असतात, ते काय असतात, तर मग त्यांच्यासारखं बनण्याचा कमीत कमी प्रयास तरी आपण करू शकतो की नाही? करू शकतो. आणि आपल्याला समोर जाऊन व्हायचंय, बनायचंय, तर ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर पाहिजे. समजलं? बघा खाली काय लिहिलं आता. पहिला पॉइंट झाला, जिन वच में शंका न धार, वृष भव सुख वांछा भाने. 2 नंबरचा अंग काय आहे? 2 नंबरचा अंग बोले पहिला आहे शंका नावाचा दोष, निशंकित नावाचा अंग. दुसरा आहे निकांक्षित नावाचा अंग. दुसरा कोणता अंग आहे? निकांक्षित नावाचा अंग आहे. निकांक्षित नावाचा अंग आणि कांक्षा नावाचा दोष. कांक्षा नावाचा असतो दोष आणि निकांक्षित नावाचा असतो अंग. काय सांगता हा? काय म्हणता त्याच्यामध्ये? बघा लिहिलं, वृष भव सुख वांछा भाने. ब्रश म्हणजे धर्म, ब्रश म्हणजे धर्म. धर्म करत असताना काय नाही केलं पाहिजे? भव सुख वांछा. भव सुख वांछा, वांछा म्हणजे इच्छा. की धर्म करत असताना, धार्मिक क्रिया करत असताना, कुठलेही धर्म करत असताना भव सुखाची वांछा कधीच केली नाही पाहिजे. सम्यक दृष्टींना भवसुखाची वांछा बिलकुल नसते. सिद्धचक्र विधान केलं तर कशासाठी? स्वर्गात जाईल यासाठी का? बोले नाही. त्यांना भवसुखाची वांछा नाहीये, सांसारिक सुखांची इच्छा नाहीये. संसारमध्ये ते सुख आहे हे समजतच नाहीत. ज्यांना आत्मिक सुख दिसलं, ज्याला आत्म्यामध्ये सुख आहे असा पक्क श्रद्धान झालं, त्याला बाहेर सुख कसं दिसणार? मग त्या बाहेरच्या गोष्टींच्या प्राप्ती व्हावी यासाठी धर्म का करणार तो? त्याला पूजन करतो, अभिषेक करतो, कशासाठी करतो? की स्वर्गात तरी जाईल, पुण्य तरी मिळेल. पुण्याच्या लोभाने सुद्धा तो कुठलंही काम करत नाही. धर्म करत असताना भव सुखाची वांछा बिलकुल नसते त्यांच्या मनात. किंचित मात्र सुद्धा सांसारिक सुखांची इच्छा नसते. जर मी शांती विधान केलं तर घरात शांती होईल. जर मी शांती विधान केलं तर माझा कोरोना जाईल, रिपोर्ट निगेटिव्ह येईल. अशा काय काय गोष्टी असतात आणि दुनियादारीमध्ये हेच चालू आहे. कशासाठी करतो आपण धर्म? हे सांगत आहे तिथं. काय पॉइंट सांगितला? समजलं तुम्हाला काय सांगायचंय ते? निकांक्षित. कांक्षित म्हणजे इच्छा. आणि कशाची इच्छा नसते? निकांक्षित. निकांक्षित म्हणजे इच्छा नाहीये. कशाची इच्छा नाहीये? की धर्म करत असताना संसारमध्ये पैसा मिळेल, लोभ मिळेल, शरीर सुंदर होईल, घर बरोबर चालू लागेल, माझं शरीर चांगलं दिसू लागेल, माझ्या घरामध्ये काही सुद्धा संकट येणार नाहीत. यासाठी जर धर्म करत असाल तर समजून घ्यायचं, गई भेस पाणी में. इथे सांगतायत, काय सांगत आहेत? निकांक्षित नावाचा अंग असतो आणि तो प्रत्येक सम्यक दृष्टीमध्ये असतो. ते सम्यक दृष्टी ते खरे धर्मात मात्र आहेतच. आणि आपल्याला सुद्धा असं बनायचंय, तर आपल्यामध्ये सुद्धा या गोष्टी आल्या पाहिजेत. आता तर प्रत्येक काम, धार्मिक क्रिया असो की काही असो, ज्याच्यामध्ये धर्म नाहीये ते सुद्धा धर्माच्या नावाखाली सुद्धा असे काम चालू आहेत, असे क्रिया चालू आहेत की जे कशासाठी आहेत? बोले हे केलं तर घरामध्ये असं होईल, हे केलं तर घरामध्ये असं होईल, हे केलं तर शरीर चांगलं राहील, भक्तामरचा हे पाठ केला तर काय होईल? भक्तामरचा हे श्लोक पाठ केला तर काय होईल? भक्तामर तर एवढं प्युअर शुद्ध काव्य आहे. भक्तामर तर एवढं चांगलं काव्य आहे की ज्याच्यामध्ये आदिनाथ भगवंतांची स्तुती केलेली आहे. आणि त्याला आपण कशासोबत लावून दिलं? हे केलं तर पैसा वाढतो, हे केलं तर ज्ञान वाढतं, हे केलं तर शरीर चांगलं राहतं, हे छंद बोलला तर असं होऊन जातं, हे विधान केलं तर चांगलं होऊन जाईल. सिद्ध चक्र विधान कोड मुक्त करण्यासाठी. एका जणांचा काय झाला? सहज निमित्त नैमित्तिक संबंध होता, परंतु सिद्ध चक्र विधान कशासोबत जोडून दिलं? कोड मुक्तीचं कारण म्हटलं. कोड मुक्तीसाठी करतो का आपण ते? स्वतःलाच विचार करायचा आहे थोडा. कशासाठी करतो? काय करतो आपण? याचीच आपल्याला कल्पना नाहीये.
धर्माच्या काम करत असताना, धर्माची क्रिया करत असताना किंचित मात्र सुद्धा त्याच्याकडून मला काही सांसारिक सुख मिळेल, संसारातील काही वस्तू मिळतील, स्वर्ग सुख मिळेल, स्वर्गाची सुद्धा इच्छा नसते. सम्यक दृष्टीला आले स्वर्गाची दूर, मोक्षाची सुद्धा कधी इच्छा ठेवत नाही तो. कोण सम्यक दृष्टी जीव, की मी धर्म करत आहे तर मोक्षाला जाईल, मोक्षाची सुद्धा इच्छा नसते. का नसते? कारण की इच्छा असणाऱ्याला मोक्ष कधीच होत नाही. इच्छाचा निरोध केल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून सम्यक दृष्टी जीव एकदम अंतरंग मधून प्युअर असतो, शुद्ध असतो. हे व्रत केलं तर मुलगा चांगला भेटेल, हे व्रत केलं तर घरात चांगली हे होईल, असं होईल, तसं होईल, काय 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 चालू असतं. चालू असतं की नाही? बोला. कुदेवांना का पूजतो आपण? कुदेवांना पूजायचं तर लांबच ठेवा. इथे खऱ्या देवशास्त्र गुरूंना सुद्धा जर या भावनेने पूजत असाल तर ते खरे देवशास्त्र गुरु सुद्धा आपल्यासाठी कुदेवच आहेत हे सांगत आहेत. त्यांना सुद्धा आपण कुदेव बनवून टाकलं. ते सुद्धा करता धरता कोणाचे नाहीये. तिथे कर्म सिद्धांतावरती सम्यक दृष्टींना पूर्ण विश्वास असतो. आपल्याला आहे का? कर्म सिद्धांतच माहित नाही आम्हाला. कर्मच माहित नाही तर काय विश्वास ठेवणार? आपल्याला स्वतःवरतीच विश्वास नाहीये तर दुसऱ्यांवरती काय विश्वास ठेवणार? परंतु इथे सांगत आहेत, काय सांगितलं? पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. धर्म करत असताना, धार्मिक क्रिया करत असताना सांसारिक सुखांची किंचित मात्र सुद्धा इच्छा नसली पाहिजे. अरे ज्याला आत्म्याचं सुख मिळालं, ज्याला आत्मिक सुखाची प्राप्ती झाली, त्याला संसारमध्ये काय सुख मिळणार? काय दम आहे त्या सुखामध्ये? सांगा. बहुमूल्य जगत का वैभव यह, क्या हमको सुखी बना सकता. आपण बोलतो ना रोज, काय बोलतो या लाईन मध्ये? बहुमूल्य जगत का वैभव यह, बहुमूल्य जगत का वैभव. ह्या जगतचा सगळं वैभव आणा, जेवढी धन संपत्ती आहे, जे जे आपण ज्याच्यामध्ये सुख समजतो ना, ते सगळं घेऊन या. क्या हमको सुखी बना सकता. सुखी करू शकणार आहे का? एका तरी जीवाला सुखी करण्यामध्ये समर्थ आहे का? सांगा. चला तुमच्याकडे सगळं आणून देऊ आपण, जेवढं या दुनियामध्ये आहे ना, त्या सगळं दुनियामधलं सगळ्या सुख सामग्री आपण सगळ्या तुमच्याकडे आणून देऊ. मला सुखी राहू शकता का? अंबानीकडे कोणत्या ह्याची कमी आहे? कशाची कमी आहे? सगळं आहे ना त्यांच्याकडे. जसं पाहिजे तसं तू वागू शकतो, जसं पाहिजे तसं तू करू शकतो, काहीही कमी नाहीये. सुख आहे का? त्याच्यामुळे सुख झालं का? त्याच्यामधून सुख येत नाही, त्याच्यामधून सुख येणार नाही. सम्यक दृष्टी त्याच्यामध्ये मोहित कसा होऊ शकतो? त्याच्या प्राप्तीसाठी धर्म कसा करू शकतो? मुनिराज सुद्धा ते सोडून जातात. का सोडून जातात? का सोडून जातात? ते पण धर्म करायलाच निघालेत ना, पाप करायला निघालेत. मुनिराज धर्म करायलाच निघालेत ना. दीक्षा घेतली, दीक्षा घेऊन ते निघून गेले. का निघून गेले? काय करण्यासाठी निघून गेले? ते धर्म करण्यासाठी निघून गेले. त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये मिळालं, त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये आनंद येऊ लागला, म्हणून ते निघून गेले. आणि इकडे हे सगळं सोडून दिलं. आपल्या जवळ तर काहीच नाहीये. ते तर महाराजा, राजा, मोठे मोठे राजा होते, 3-3 पदवीचे धारक होते. शांतीनाथ, कुंतुनाथ, तारानाथ चक्रवर्ती होते. बोले सगळं सोडून निघून गेले. का निघून गेले? का निघून गेले? कारण की त्याच्यामध्ये सुख नाहीये. ते धर्म करण्यासाठी सगळं सोडून देतात आणि आपण धर्म करून तेच पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? तेच पाहिजे की नाही पाहिजे? मग नेमकं करायचं काय आपल्याला? आपण समजतो काय धर्माला? हा, बोला बोला. आपल्याला सुखच कशात माहिती नाही ना. हा, मेन पॉइंट तर हेच आहे. इथे काय सांगत आहेत? आपल्याला माहितच नाहीये, आपल्याला खबरच नाहीये. आपण सगळं दिखावागिरी करत आहे, आपण सगळं उलट भ्रमण करत आहे. खरोखर सांगायचंय, मुनिराज पण धर्म करण्यासाठी निघालेले आहेत, आपल्याला पण धर्म करायचा आहे. पण धर्म करण्यासाठी ते सगळं सोडून देतात. आपण धर्म करून तेच पाहिजे आपल्याला. मग काय काय ते मिळणार आहे की काय होणार आहे?
कशासाठी पाहिजे? मेन उद्देश तर सुख प्राप्ती आहे. पण सुख प्राप्ती कशामधून होणार हेच आपल्याला माहित नाही. सुख आहे कुठे हेच आपल्याला माहित नाही, आणि ते त्यांना मिळालं, त्यांची त्यांना खबर झाली, म्हणजे ते निघून गेले. आता ते कशाचाही विचार करत नाही. बाहेर मुलाबाळांचं काय होईल, तिकडे घर संपत्ती एवढी पडलेली, एवढ्या फॅक्टऱ्या चालू आहेत, त्यांचं काय होईल, ते गेलं बोंबलत, आम्हाला काहीही माहित नाही. सगळं गेलं, ते निघाले. का? कारण की त्यांना अंतर वैभव दिसला, त्यांना आतमध्ये सुख मिळालं. म्हणून बाहेर ते एसी मध्ये बसत नाहीत. बाहेर काहीही हो, त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यासाठी काय सांगत आहे तिथे? पूजन करत असताना, अभिषेक करत असताना, व्रत नियम करत असताना माझा सुद्धा 10व्या दिवशी सत्कार होईल, यासाठी व्रत नियम करायचे का? तुला उपवास करतो आपण, मला सुद्धा कपडे मिळतील, माझा सुद्धा जुलूस निघेल, यासाठी करणार का? बोले तुम्ही धर्म तर नाही केला, अधर्म केला, कुधर्म केला. धर्माच्या नावाखाली कुधर्म झाला. धर्म तर माहितच नाही आपल्याला, ते तर धर्म नाहीच आहे. परंतु झालं काय की कुधर्म झाला. त्यासाठी काय लिहिले? जिनवच मे शंकान धार, वृष भव सुख वांछा भाने. जिनेंद्र भगवानच्या वचनांमध्ये शंका नाही पाहिजे. निशंकित नावाचा अंग, आणि दुसरा अंग कोणता सांगितला की निकांक्षित नावाचा अंग. भक्तांबर वाचल्याने बघा, कुठल्याही आपल्या लौकिक प्रयोजनाची सिद्धी होत नाही. भक्तांबर तर एकदम मार्मिक, एकदम तत्वचिंतन पूर्वक, वितरागता पूर्वक वाचलं तर ते सर्व एकदम फळदायक आहे. फळदायक आहे म्हणजे त्यामध्ये भगवान आदिनाथांची एकदम प्युअर स्तुती केलेली आहे. आपण त्याच्यामध्ये जर बाहेरचं काही मसाला मिक्स करून जर त्याला बाहेर देत असू, हे वाचल्यानंतर, ह्याचा सकाळी पाठ केल्यानंतर दिवस चांगला जातो, हे सकाळी असं वाचल्यानंतर हे शरीर चांगलं राहतं, हे असं केल्यानंतर हे असं होऊन जातं, बोले काहीही होणार नाही. सगळं कशावरती आहे निर्भर? आपल्या कर्म सिद्धांतावरती निर्भर आहे. ठीक आहे, आणि आपल्या स्वतःच्या ताकदीवरती निर्भर आहे. स्वतःची पावर, आपल्याला स्वतःवरती विश्वास नाहीये, म्हणून हे सगळे गडबड होते. ठीक, म्हणून सम्यक दृष्टी जीव धर्म करत असताना सांसारिक सुखांची इच्छा किंचित मात्र सुद्धा समजत नाही. किंचित मात्र सुद्धा त्याला सांसारिक सुख नाही पाहिजे. मलांजी समजलं की नाही? हो, काय सांगत आहेत? संसार सुखाची इच्छा नाही केली पाहिजे, आत्मसुखाची इच्छा केली पाहिजे. आत्मसुखाची पण नाही केली पाहिजे. म्हणजे आत्माला बघितलं पाहिजे ना, आत्मामध्ये मस्त झालं पाहिजे तर सुख मिळणार. इच्छा केली तर सुख मिळणारच नाही. इच्छाने सुख मिळत नाही. मागच आपण बघितलंय, इच्छाने काय होतो? कर्म बनतात. काय होतं? इच्छा असेल तर कर्म बंधणार. आपल्याला आतापर्यंत असली पाहिजे. कसली इच्छा असली पाहिजे? मोक्षाची इच्छा असली पाहिजे. जोपर्यंत आपण एकदमच मिथ्या दृष्टी आहेत, अजून काहीच माहित नाही, अजून आपण संसारमध्येच लागलेलो आहेत, तोपर्यंत तर मोक्षाची इच्छा असलीच पाहिजे की मला सुद्धा मोक्षामध्ये जायचंय. परंतु समोर गेल्यानंतर ही जी इच्छांचा अभाव आहे ना, हे समोर आहे. समोर ज्यावेळेस सम्यक दर्शन झालं, ज्ञान झालं, चारित्र्य झालं, मग त्यावेळेस मोक्षाची सुद्धा इच्छा नसते. त्यावेळेस त्याला फक्त एक जीव दिसतो, बस, दुसरं काही सुद्धा दिसत नाही. आता आपल्यामध्ये पाहिजे, आपल्यामध्ये असेल इच्छा तरच आपण काम करणार. जर इच्छाच नसेल ना तर कामच नाही करणार. म्हणून मोक्षाची इच्छा तर पाहिजे, आत्मिक सुखाची इच्छा तर पाहिजे, परंतु त्याची सुद्धा एक लिमिट आहे. कुठपर्यंत पाहिजे? कोणत्या प्लेस पर्यंत जाऊपर्यंत पाहिजे आपल्याला? त्या तिथपर्यंत एकदा पोहोचलो की बस, त्याच्यानंतर ह्याची काही आवश्यकता नाहीये. ती इच्छा सुद्धा सोडून देण्यायोग्य. समजलं की नाही समजलं? आता व्रत करत असताना, नियम करत असताना, दर्शन करत असताना, पूजापाठ करत असताना सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचंय. सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष असलं पाहिजे की अरे, ही गोष्ट करत असताना कुठे माझी भावना सांसारिक सुखांची तर होत नाहीये. हे करत असताना मला इच्छा बाहेरची तर होत नाहीये. पूजन करत असताना पुण्य बंद होईल, आणि पुण्य बंद झाला तर माझं घर सगळं चांगलं चालू लागेल, माझं काही वाईट होणार नाही. पुण्याची सुद्धा इच्छा नसली पाहिजे. ते तर सहज मिळणार, ते तर फ्री फुकट मिळणार. ज्याला मोक्षाची इच्छा आहे ना, पुण्य त्याला सहज मिळत जाणार.
स्वर्ग त्याला आपोआप मिळणार. कारण की तो काम कशासाठी करतो? वरती जाण्यासाठी करतो. त्याला हाय लेवलवर पोहोचायचंय. म्हणजे स्वर्ग वगैरे काय याच्यामध्ये काय दम आहे? हे तर फ्री फुकटामध्ये मिळतात. हे करण्याची काही गरज पडत नाही. समजलं? म्हणून या गोष्टींवरती आपल्याला विचार करायचा आहे. कुदेव, कुगुरु, कुधर्म यांच्यापासून तर लांब राहायचंच आहे. परंतु खरे देवशास्त्र गुरु त्यांच्या जवळ गेल्यानंतर सुद्धा त्यांचे प्रत्येक काम करत असताना सुद्धा, प्रत्येक क्रिया करत असताना सुद्धा त्यांच्याकडून मला काही मिळेल, मिळेल म्हणजे काही सांसारिक वस्तू मिळतील, काही सांसारिक भोग मिळतील, याची इच्छा बिलकुल सुद्धा नसली पाहिजे. शांती विधान करत असताना शांतीनाथ भगवानचं विधान आहे. शांतीनाथ भगवंतांची स्तुती केली गेलेली आहे. शांतीनाथ भगवंतांचं स्वरूप त्यामध्ये सांगितलेलं आहे. या गोष्टींचा विचार करून करायचंय. नाहीतर यांच्या आत्म्याला शांती मिळेल, झाले सुरू. त्यांच्या आत्म्याला मिळणार आहे का? आपण शांती विधान करतो आणि आपण शांती विधान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती कशी मिळेल? बोला. त्यांनी जर पूर्ण जीवनभर चांगले काम केले असतील तर ते गेले स्वर्गात. पूर्ण जीवनभर वाईट काम केले असेल, पाप काम केले असतील तर गेले खाली किंवा गेले तिर्यंच मध्ये. ते तिथे जाऊन भोगत आहेत. जास्त टाइम लागत नाही. आपल्या शांती विधानचा वाट बघत बसत नाही कोणी. ते लगेच तिथे जाऊन विराजमान झाले. त्यांचं सुरू झालं. मी मना करत नाहीये शांती विधान करण्यासाठी, करा तुम्ही. पण शांती विधानचा अर्थ काय? शांतीधारा पण करतो ना, त्याचा सुद्धा अर्थ समजला पाहिजे. कशासाठी करतो? हे रोग नष्ट होऊन जावो, ते रोग नष्ट होऊन जावो, सिर दर्द विनाश नाही होणार आहे का? बोला. कोरोना रोग विनाश नाही झाला का? हे काय? कोरोनाचा रोग निनानिवाश हो, हे सांसारिक सुखाची इच्छा आहे की नाही? म्हणजे कोरोना लवकरात लवकर निघून जावा आणि सांसारिक सुख मिळावं. इथे साफ स्पष्ट लिहिलंय, भव सुख वांछा भाने. भाने म्हणजे भाईली सुद्धा नाही पाहिजे. खाली आपण भावार्थ वाचू. भावार्थ वाचल्यानंतर अजून क्लिअर होईल तुम्हाला. बघा खाली काय लिहिलं. भावार्थ, सम्यक्त्वाची रक्षा होऊन वृद्धी करणारे 8 गुण आहेत. त्यांना अष्ट अंग म्हणतात. अंगाविना शरीर जसे अपूर्ण असते, तसे या 8 गुणांच्या अभावी सम्यक दर्शनामध्ये न्यूनता राहते. त्या अंगांचे थोडक्यात स्वरूप याप्रमाणे आहे. निशंकित अंग, तत्व हेच असून असेच आहे. या प्रकारे जिन वचनामध्ये तत्वामध्ये दृढ श्रद्धा, दृढ विश्वास ठेवणे हे निशंकित अंग होय. निशंकित अंग म्हणजे तत्व, 7 तत्वांची गोष्ट करत आहेत. 7 तत्वांचं स्वरूप हे असंच आहे. मी जीव तत्व आहे, हे बाकी सगळे अजीव तत्व आहेत. हा सर्व बंध मला सोडण्यायोग्य आहे, असं पक्क श्रद्धान असलं पाहिजे. समोर निकांक्षित, संसार सुखाची इच्छा न करणे, हे निकांक्षित अंग होय. निकांक्षित अंग आहे. समजलं? हे निकांक्षित अंग आहे. बघा समोर अजून याच्यामध्ये बघा, अन्वयार्थ मध्ये बघा. जिनेंद्र भगवंतांच्या वचनामध्ये शंका ठेवू नये, हे निशंकित अंग होय. वृष भव सुख वांछा भाने म्हणजे धर्म धारण करून तेथे संसार सुखाची इच्छा न करावी, हे निकांक्षित अंग होय. धर्म धारण करून तिथे संसार सुखांची इच्छा न करावी. आपण तर धर्म पण करत नाही, सगळे पुण्य कार्य करतो, पुण्य क्रिया करतो आणि पुण्य क्रिया करत असताना सुद्धा आपण संसार सुखाची इच्छा ठेवतो. धर्म तर लांबचीच गोष्ट आहे. समजलं? त्यासाठी या गोष्टींवरती विचार करायचा आहे आणि अजून आपल्यामध्ये सुधार आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, सुख तर आपल्यामध्येच आहे, ते आपल्यामध्ये गेल्यानंतरच मिळणार आहे. तुम्ही कोणत्याही भगवानच्या भरोश्यावर बसून राहिलात तर भगवान तुम्हाला सुखी करण्यासाठी कधीच येणार नाही. दुसरं कुणीही सुखी करू शकत नाही. भगवान तर नाहीच नाही, पर वस्तू सुद्धा नाही, पर वस्तू सुद्धा नाही, पर व्यक्ती सुद्धा नाही, पर परिस्थिती सुद्धा नाही. दुसरं बाहेरचं कुठलाही पैसा नाही, कुठली धनसंपत्ती नाही, कुठला व्यक्ती नाही, कुठले भगवान नाही. आपल्याला सुखी करण्यामध्ये कोणीही समर्थ नाहीये. मग कोण करणार सुखी आपल्याला? बोले आपण स्वतःच सुखी राहू शकतो.
स्वतःमध्येच ती पॉवर आहे, स्वतःमध्येच ती ताकद आहे. बस आपल्याला माहित झालं पाहिजे की ती कशी घ्यायचं, कसं करायचं, तरच आपलं काम होणार. ठीक आहे, समजलं सर्वांना की नाही समजलं? बघा हे सम्यक दृष्टींचे अंग तर आहेतच, पण आपल्यामध्ये सुद्धा नसले पाहिजेत. का नसले पाहिजेत? म्हणजे हे दोष आपल्यामध्ये नसले पाहिजेत. का नसले पाहिजेत? कारण की आपल्याला पण सम्यक दृष्टी बनायचंय. केव्हा बनायचंय? बघू, अजून खूप जिंदगी बाकी आहे. बघू नाही, लगेच तुरंत हे माहित झाल्या झाल्या लगेच फटाफट आपलं सुद्धा श्रद्धान तसं झालं पाहिजे. माझ्यामध्ये सुद्धा अशी वागणूक आली पाहिजे, असं काम आपल्याकडून सुद्धा झालं पाहिजे, तर ते होणार आहे, नाहीतर नाही. ठीक आहे, चला बाकी चर्चा आपण नेक्स्ट क्लास मध्ये करू. आणि कांक्षित अंगाची स्टोरी सुद्धा आपण उद्या वाचू, उद्या बघू. ठीक आहे, याच्यामध्ये कोण प्रसिद्ध झालं तर सती अनंतमती ह्या प्रसिद्धी झाली, त्यांची आपण स्टोरी उद्या वाचू. काही प्रश्न आहे कोणाचा? बोला वैशालीजी. हे प्रशम म्हणलं तर काय? ते आता बघू ना, ते आता तिथं अजून पोहोचलो नाही. उद्या आहे का? ते बघू आपण, खूप ते आता छान समजलं मुलांची चर्चा. आज. हा, खूप छान समजलं म्हटलं आज. खूप छान समजलं. ओके ओके, चला छानच झालं. तर फक्त आपल्यामध्ये उतरवा, बस, बाकी दुसरं काय नाही. ठीक आहे, आपल्यामधले जे जे दोष आहेत, दोष बाहेर काढायचे बस. आणि खरा धर्म आपल्याला काय आहे, भगवान महावीर काय सांगून गेले, बस तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय, तर आपलं काम होणार आहे. नाहीतर पंचम काळ आहे, कुगुरु कुदेव कुधर्म जास्त मिळणार. खरा धर्म तर विलुप्त होणारच आहे, त्याच्यामध्ये तर काही डाऊटच नाहीये. हळूहळू जसं जसं खाली जात जाऊ तसा तसा खरा धर्म गायब होणार आहे. 6व्या काळामध्ये तर राहणारच नाहीये. आतापर्यंत आपल्याला जो मिळाला आहे त्याचा आपल्याला लाभ घेतला पाहिजे. त्याचा आपल्याला आपल्या स्वतःसाठीच बघायचंय, दुसऱ्यासाठी बघत बसायचं नाही. दुसरं काय करतंय, तिसरं काय करतंय, हे काय करतंय, ते काय समजवतायत, काही नाही. आपण स्वतःचा विचार करायचा आहे, जिनवाणी समोर ठेवायची, त्याला वाचायचंय, त्याच्यामध्ये बघायचंय. काही गोष्ट नाही समजली तर विचारायची आहे, विचारल्यानंतर सुद्धा स्वतः विचार करायचा, हे बरोबर आहे का, हे योग्य आहे का, हे सांगतायत ते बरोबर आहे का की नाहीये. योग्य वाटलं तरच स्वीकार करायचंय, नाहीतर नाही. ठीक, चला अजून काही प्रश्न आहे कोणाचा? बोला प्रियंकाजी. नाही नाही, काही प्रश्न नाही. ओके, रेखाजी. हॅलो. नाही, छान समजलं आज, छान समजलं सांगितलेलं. फक्त त्या शब्दाचा अर्थ पाहिजे होता, तर येईल पुढे म्हणलात ना. ते समोर येईल, आता ते अजून झालेलं नाही आपलं. ठीक आहे, अजून ठीक 8 आहे. अंग बाकी आहेत. बघा 2 अंग झाले आपले, 2 दोष झाले. निशंकित, निकांक्षित हे 2 अंग आहेत. ठीक आहे, आणि शंका आणि कांक्षा, शंका आणि कांक्षा हे 2 दोष आहेत. शंका उत्पन्न झाली, जिनेंद्र भगवानच्या वचनामध्ये शंका झाली तर हे दोष आहे. आणि धर्म करत असताना जर संसार सुखांची इच्छा ठेवली तर हा दोष आहे. आणि संसार सुखाची इच्छा न ठेवणे हा अंग आहे. शंका नसणे हा अंग आहे. हे दोष त्यांच्यामध्ये नसतात. समजलं सगळं, ते व्यवस्थित समजलं सगळं. फक्त काही अर्थ होते, ठीक आहे, ते पुढे येईल म्हणलात ना, मग काय प्रॉब्लेम नाही. नाही, ते समोर येणार, त्याची काही चिंता करू. ठीक आहे, चला जिनवाणी स्तुती करायची आहे, बाकी चर्चा आपण नेक्स्ट क्लास मध्ये करू. हॅलो. ज्ञानी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवानी मस्तक नमो सदा